नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB मध्ये 827 वेकेन्सी आलेल्या आहेत. या वेकेन्सी सिंपल मित्रांनो 10वी पासवरती भरल्या जाणार आहेत. ऑनलाईन पूर्णपणे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो ती 20 एप्रिलपर्यंत आहे. यामध्ये कोणकोणत्या वेकेन्सी आहेत, कोणकोणत्या वेकेन्सीसाठी कोणकोणतं वय लागतंय, मॅक्झिमम वय काय आहे, मिनिमम वय किती आहे, त्यानंतर 10वी पास तर आहेच, परंतु त्यासोबत जसं ड्रायव्हरसाठी 10वी प्लस लायसन्स हवं आहे, तसंच बाकी ज्या काही वेकेन्सी आहेत म्हणजे वॉशरमॅन झालं, कुक झालं, गार्डनर झालं, वेटनरी झालं, यांच्यासाठी कोणकोणतं क्वालिफिकेशन लागतंय, त्याच्यानंतर अजून काही अटी आहेत का, फिजिकल कसं असणार आहे, याच्याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSC GD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. मित्रांनो, सुरुवात आहे व्हिडिओला. त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता 21 मार्चची PDF आहे मित्रांनो. ह्या PDF नुसार जर आपण पाहिलं तर ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल, वेटनरी, ड्रायव्हर, गार्डनर, वॉटर कॅरियर, कॉबलर, टेलर, वॉशरमॅन, बार्बर, वेटर, कार्पेंटर अँड नर्सिंग ऑर्डिनरी इन SSB मध्ये अशा प्रकारच्या ह्या वेकेन्सी आलेल्या मित्रांनो. याच्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर आपला लिंक जी आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन मित्रांनो. थोडक्यात बघूया कशा प्रकारे ही वेकेन्सी आहेत, काय आहेत ते. तर आपण पुढे जाऊयात. जवळजवळ 24 पानांची PDF आहे मित्रांनो. या 24 पानांच्या PDF मध्ये सशस्त्र सीमा बलमध्ये अशा प्रकारे वेकेन्सी असणार. यामध्ये कॉन्स्टेबल वेटनरीच्या जवळजवळ 34 वेकेन्सी आहेत. कॉन्स्टेबल ड्रायव्हर ओनली मेलच्या 553 वेकेन्सी आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर कॉन्स्टेबल गार्डनरच्या 41 वेकेन्सी, कॉन्स्टेबल वॉटर कॅरियरच्या 5 वेकेन्सी, कॉन्स्टेबल कोबलरच्या 25, कॉन्स्टेबल टेलरच्या 41, त्याच्यानंतर कॉन्स्टेबल वॉशरमॅनच्या 74, कॉन्स्टेबल बार्बरच्या 43, कॉन्स्टेबल वेटरच्या 3, कॉन्स्टेबल कार्पेंटर 7, कॉन्स्टेबल नर्सिंग ऑर्डिनरीचा 1, अशा ग्रँड टोटल जवळजवळ 827 वेकेन्सी मित्रांनो इथे नोटिफिकेशनद्वारे आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो मित्रांनो, पूर्णपणे आपल्याला ऑनलाईन हा फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर बेसिक पेचा जर विचार केला तर 21,700 ते 69,100 हे बेसिक असणार आहे मित्रांनो. 8 पे यामध्ये अजून जॉईन केलेलं नाही आहे. जेव्हा 8 पे जॉईन होईल त्यावेळेला अजून जास्त सॅलरी इथे होऊ शकते. अदर अलाउन्सेस वगैरे जर पकडलं तर आपली स्टार्टिंगचं पेमेंट जे आहे ते विदाऊट 8 पे 35 ते 40 हजारापर्यंत जाते. आता मित्रांनो, एलिजिबिलिटी जर पाहिलं मित्रांनो तर याच्यामध्ये जे कॉन्स्टेबल वेटनरी जे आहेत त्यांच्यासाठी 18 ते 27 वय असणं इथं गरजेचं आहे. त्याचसोबत 10वी पास सायन्स सब्जेक्ट मेन जे बोर्ड आहे तुमचा, जो मॅक्झिमम तुमचा महाराष्ट्रात स्टेट बोर्ड किंवा CBSE असेल त्या बोर्डातून तुम्ही 10वी पास सायन्सने केलेली असावी, सायन्स सब्जेक्ट असताना करावी. त्याचसोबत 1 वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे ट्रीटमेंट ऑफ डिफरंट स्पेसियस ऑफ ॲनिमल्स अँड रेकग्नाइज्ड वेटनरी हॉस्पिटल, तुम्हाला त्या हॉस्पिटलचा अनुभव असणं इथं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर मेल ओनली. याच्यामध्ये 18 ते 27 तुमचं वय असणं इथं गरजेचं आहे. त्याचसोबत तुमचं 10वी पास आणि तुमचं हेवीचं लायसन्स असणं इथं गरजेचं आहे, तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतर कॉन्स्टेबल गार्डनर, वेटर कॅरियर, कॉबलर, टेलर, वॉशरमॅन, बार्बर आणि वेटर यासाठी 18 ते 23 वय असणे तुमचं गरजेचं आहे. 10वी पास असणे तर गरजेचं आहे. त्याच्यासोबत तुमच्याकडं 2 इयर्स वर्क एक्सपिरियन्स इन रिस्पेक्टिव्ह ट्रेड्स, म्हणजे ज्या पण ट्रेड्समध्ये तुम्ही फॉर्म भरणार असाल त्याचा तुमचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे तर गरजेचं आहे. त्यानंतर 1 इयर सर्टिफिकेट कोर्स फ्रॉम रेकग्नाइज्ड इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ वोकेशनल इन्स्टिट्यूट विथ द लिस्ट 1 इयर एक्सपिरियन्स इन द ट्रेड, म्हणजे तुमच्याकडे ITI वगैरे जर असेल सेम ट्रेडचा तर बेस्ट राहील, तुम्हाला त्यामध्ये जे आहे ते प्रिफरन्स दिला जाईल. त्यानंतर कॉन्स्टेबल कार्पेंटर आहे, यामध्ये 18 ते 25 वय असणं तुमचं गरजेचं आहे. त्यासोबत तुमचं 10वी पास आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तसंच ITI असणं इथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टेबल नर्सिंग ऑर्डिनरी यामध्ये 10वी पास आणि त्याचसोबत तुमचं वय 18 ते 27 असणं इथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट एड सर्टिफिकेट कोर्स फॉर ST जॉन्स ॲम्ब्युलन्स ऑर्गनायझेशन ऑफ रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया आणि वर्किंग एक्सपिरियन्स ड्युरेशन मिनिमम 1 इयर ॲज अ नर्सिंग ऑर्डिनरी, म्हणजे तुमच्याकडं ह्या 2 गोष्टी असतील तुम्ही हा फॉर्म भरू शकता. द क्लोजिंग डेट फ्रॉम रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन दॅट इज 30 days फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन इन ॲडव्हर्टाइजमेंट एम्प्लॉयमेंट न्यूज, म्हणजे 20 ही जी PDF आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता. जवळजवळ 21 तारखेची ही PDF आहे, तर आपण जवळजवळ 20 एप्रिलपर्यंत शेवटची डेट असं आपण धरू शकतो. त्याच्या आधी आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट डेट ऑफ बर्थचं यांनी सांगितलेलं आहे. जे SC ST जे आहेत त्यांना 5 वर्ष एज रिलेक्शन आहे. OBCसाठी 3 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्ष, डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असेल त्यांना 40 वर्ष, अनरिझर्वसाठी बाकी कास्टसाठी 43 वर्ष आणि बाकी जे SC ST आहेत त्यांना 45 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात. आता मित्रांनो बघूया की फिजिकल आपल्याला कशा प्रकारे असणार आहे यामध्ये. तर जे विद्यार्थी कॉन्स्टेबल, वेटनरी ड्रायव्हर, गार्डनर, वेटर कॅरियर,
कॉबलर, टेलर, वॉशरमॅन, बार्बर, वेटर, कार्पेंटर, नर्सिंग ऑर्डिनरी जे यासाठी जे फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी मेल कॅन्डिडेट जे असतील म्हणजे मुलांसाठी मित्रांनो 24 मिनिटामध्ये आपल्याला 4.8 किलोमीटर म्हणजे 4 किलोमीटर 800 मीटर आपल्याला जायचं आहे. त्याच्यानंतर जे फिमेल आहेत त्यांना 2400 मीटर म्हणजेच 2 किलोमीटर 400 मीटर आपल्याला 18 मिनिटामध्ये पार करायचं आहे. तर अशा प्रकारे हे जे आहे ते आपल्याला मेल आणि फिमेलसाठी असणार. त्यानंतर ते जे टेस्ट PST जे आहे जी PST मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे हाईट कशाप्रकारे असावी कशाप्रकारे चेस्ट असावी थोडक्यात मी सांगतो. तर फॉर ऑल कॅन्डिडेट बिलॉंग इन 1 and 2 जे आहेत मित्रांनो त्यांना 170 मेल हाईट असणार आहे आणि फिमेलसाठी 157. जे चेस्ट आहे मिनिमम 80 मॅक्झिमम 5 सेंटीमीटरचा फरक असणं इथं गरजेचं आहे मेलसाठी. बाकी मित्रांनो जे आपल्या महाराष्ट्रातील विचार जर केला मित्रांनो तर जे मराठा विद्यार्थी आहेत त्यांना 165 हाईट असणार इथं गरजेचं आहे आणि फिमेलसाठी 155 मिनिमम 78 मॅक्झिमम 5 सेंटीमीटर वाढणं गरजेचं आहे. पण मराठा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो D सर्टिफिकेट काढणं इथं गरजेचं आहे. ते कसं काढायचं काय काढायचं हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगून देईन. बाकी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 170 हाईट असणं इथं गरजेचं आहे. बाकी मित्रांनो एक्झाम्शन फक्त मराठा विद्यार्थ्यांना आहे इथे 165 हाईट असेल तरी चालून जाईल. त्यानंतर कॉन्स्टेबल, गार्डनर, वेटनर, कॅरियर, कोबलर, टेलर, वॉशरमॅन, बार्बर, वेटरसाठी 167 हाईट असणं गरजेचं आहे आणि 157 फिमेलसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट जाऊया नर्सिंग ऑर्डिनरीसाठी मित्रांनो मेलसाठी 165 फिमेलसाठी 155 हाईट असणं इथं गरजेचं आहे. त्याचसोबत 75 ते 80 तुमची जी आहे चेस्ट ती मेलसाठी असणं इथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर तुमची रिटर्न एक्झामिनेशन असणार आहे जेव्हा तुमची टेस्ट होईल म्हणजे तुमची सुरुवातीला तुमची हाईट आणि चेस्ट मोजली जाईल त्यानंतर तुमचं फिजिकल होईल. फिजिकल झाल्यानंतर तुमची रिटर्न एक्झामिनेशन होईल. ती पण कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल म्हणजे CBT असेल 100 मार्कची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला जे काय आहे ते जनरल हिंदी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, जनरल नॉलेज अशा प्रकारचा तुमचा जो काय आहे तो सिलेबस असणार आहे त्याच्यावरती तुम्हाला अभ्यास करून ती एक्झाम द्यायची आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन असेल मित्रांनो. डॉक्युमेंटेशन तुम्हाला काय लागणार आहे कसं लागणार आहे प्रत्येक भरतीला सांगत असतो मी. डॉक्युमेंटेशन काढा. याही भरतीला सेम डॉक्युमेंटेशन लागणार आहे जे तुमचे SSC GD लागतात मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती. आवडला असाल तर मित्रांनो नक्कीच लाईक करा. त्याचसोबत गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला ही PDF हवी असेल तर सिंपल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा PDF हवी आहे म्हणून SSB नक्कीच तुम्हाला ही PDF मिळून जाईल. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.